नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी आपला भारत देश कसा होता याचा कधी विचार केलाय का? तो काळ म्हणजे खरं तर एका मोठ्या राजकीय वादळासारखा होता, जिथे अनेक सत्ता उदयास आल्या आणि अनेक लयालाही गेल्या. चला तर मग या संघर्षाच्या आणि बदलाच्या काळात एक छोटासा प्रवास करूया आणि पाहूया की नेमकं काय घडत होतं. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी भारत नेमका होता तरी कसा? ह्याच एका प्रश्नाभोवती आजची सगळी चर्चा फिरणार आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला त्या काळाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत थेट घेऊन जाईल. बरं, तर मग सुरू करूया आपल्या कथेच्या पहिल्या भागापासून. एक कल्पना करा, अशा भारताची जो आजच्यासारखा एक देश नव्हता, तर अनेक छोट्या मोठ्या राज्यांचा एक समूह होता. प्रत्येक राजा, प्रत्येक घराणा आपापल्या प्रदेशात एकदम शक्तिशाली. म्हणजे एकसंध भारत ही संकल्पनाच तेव्हा अस्तित्वात नव्हती असं म्हटलं तरी चालेल. आता इथे पाहिलं तर त्या काळातल्या वेगवेगळ्या सत्तांची एक झलकच आपल्याला दिसते. म्हणजे बघा, पूर्वेला बंगालमध्ये पाल घराणा होतं, तर उत्तरेत राजपुतांचा चांगलाच दबदबा होता. दक्षिणेकडे नजर टाकली तर चोळांचं इतकं शक्तिशाली आरमार होतं की त्यांनी त्याच्या जोरावर श्रीलंका आणि मालदीवसारखी बेटं जिंकली होती. आणि आपल्या महाराष्ट्रात इथे राष्ट्रकुटांसारखी बलाढ्य घराणी राज्य करत होती. या प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख होती, स्वतःची कामगिरी होती. म्हणूनच भारत तेव्हा खऱ्या अर्थानं अनेक राजांचा देश होता. आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर देवगिरीचे यादव हे शिवपूर्व काळातील शेवटचं वैभवशाली राज्य होतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हाच तो काळ होता ज्याला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्णकाळ मानलं जातं. महानुभाव आणि वारकरी संप्रदायांचा उदयही याच काळात झाला. विचार करा, याच काळात महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा पाया घातला गेला. पण ही परिस्थिती अशीच राहिली नाही. भारताच्या वायव्य सीमेवरून बदलाचे वारे वाहू लागले होते. आणि एकामागून एक झालेल्या आक्रमणांनी भारताचा राजकीय नकाशा अक्षरशः बदलून टाकला. पाहूया हे नक्की कसं घडलं. ही जी आक्रमणं झाली ती साधारणपणे 3 मुख्य टप्प्यांमध्ये आपण पाहू शकतो. सुरुवात झाली 8व्या शतकात. तेव्हा मोहम्मद बिन कासिमने सिंध प्रांत जिंकला आणि अरबांचा भारताशी पहिल्यांदा राजकीय संबंध आला. मग आलं 11वं शतक. तेव्हा गझनीच्या महमूदने भारताचा प्रचंड संपत्तीवर डोळा ठेवून इथल्या मंदिरांवर हल्ले केले आणि मोठी लूट केली. आणि शेवटी 12व्या शतकात आला मोहम्मद घोरी. त्याचा उद्देश फक्त लूट करणं नव्हता, तर इथेच आपली सत्ता स्थापन करण्याचा होता. आणि याचमुळे भारताचा इतिहास कायमचा बदलून गेला. आणि याच आक्रमणांच्या काळात एक खूप मोठी, खूप दुःखद सांस्कृतिक हानी झाली. बख्तियार खलजी नावाच्या आक्रमणाने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठावर हल्ला केला आणि तिथलं ते अफाट ग्रंथालय जाळून टाकलं. हजारो, लाखो ग्रंथ, ज्ञानाचा तो अमूल्य ठेवा जळून खाक झाला. हे भारतासाठी खरंच कधीही न भरून येणारं नुकसान होतं. ह्या सगळ्या आक्रमणांचा थेट परिणाम काय झाला तर भारतात दिल्ली सल्तनतसारख्या नवीन केंद्रीकृत साम्राज्यांची स्थापना झाली. आणि इथूनच भारताच्या राजकीय इतिहासाला एक पूर्णपणे वेगळं वळण लागलं. आणि ते वर्ष होतं 1206. हे वर्ष निर्णायक ठरलं. मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्याचाच एक सेनापती कुतुबुद्दीन ऐबक स्वतःला सुलतान म्हणून घोषित करतो आणि दिल्ली सल्तनतची म्हणजेच सुलतानाच्या राजवटीची स्थापना करतो. इथूनच उत्तर भारतामध्ये एका नव्या, एकाच ठिकाणाहून राज्य करणाऱ्या शासनयुगाची सुरुवात झाली. सुलतानशाहीनंतर आले मुघल. आणि मुघल साम्राज्याला समजून घ्यायचं असेल तर या 2 सम्राटांमधला फरक पाहणं खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला होता अकबर, ज्याने आपल्या उदार आणि सहिष्णू धोरणाने साम्राज्य मजबूत केलं. आणि दुसऱ्या बाजूला होता औरंगजेब, ज्याचं एकच ध्येय होतं साम्राज्य विस्तार. दोघांचे मार्ग, दोघांची धोरणं आणि दोघांचा वारसा पूर्णपणे वेगळा होता. औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्याने आपला सर्वोच्च बिंदू गाठला होता. विचार करा, उत्तरेला काश्मीरपासून थेट दक्षिणेला अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत एवढं मोठं साम्राज्य पसरलं होतं. खरंच एक अवाढव्य साम्राज्य होतं ते. पण एवढं मोठं साम्राज्य म्हणजे सगळं काही आलबेल होतं असं अजिबात नाही. उलट औरंगजेबाच्या याच विस्तारवादी धोरणांमुळे संपूर्ण भारतातून प्रतिकाराच्या ठिणग्या उडू लागल्या होत्या. साम्राज्याच्या वर्चस्वाला सतत कोणी ना कोणी आव्हान देतच होतं. आणि या संघर्षात अनेक वीरांनी आणि वीरांगणांनी आपल्या मातृभूमीसाठी लढा दिला. मेवाडचे महाराणा प्रताप असोत, अहमदनगरची चांद बीबी असो किंवा गोंडवनची राणी दुर्गावती यांनी दाखवलेला धैर्य आणि पराक्रम इतिहासात कायमचा नोंदवला गेला.
ह्या सगळ्यांनी मुघल सत्तेपुढे मान तुकवायला साफ नकार दिला. हे चित्र औरंगजेबाच्या राजवटीचं खरं रूप दाखवतं. त्याची सत्ता चारही बाजूंनी संघर्षाने वेढलेली होती. पूर्वेला आसाममध्ये अहोमांनी लढा दिला, उत्तरेत शीख आणि राजपुतांनी मोठं आव्हान उभं केलं आणि आपल्या दक्षिणेत तर मराठ्यांनी मुघलांना अक्षरशः सळोकेपळो करून सोडलं. म्हणजे हा संघर्ष कुठल्या एका भागात मर्यादित नव्हता, तर तो देशभर पसरलेला एक वणवा होता. शिखांचा संघर्ष तर तेव्हा अजूनच तीव्र झाला जेव्हा त्यांचे 9वे गुरु तेग बहादूर यांचा शिरच्छेद करण्यात आला, कारण त्यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धोरणांना विरोध केला होता. याच घटनेनंतर त्यांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शीख योद्ध्यांचं खालसा दल उभं केलं. शीख इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. आणि मग येतो मराठ्यांचा लढा. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी मुघल साम्राज्याच्या त्या अफाट शक्तीविरुद्ध आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एक असाधारण आणि यशस्वी संघर्ष केला. त्यांनी दख्खनच्या भूमीत एक नवाच इतिहास रचला. तर मग ह्या सगळ्या शतकांच्या संघर्षानंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो की ह्या सततच्या अशांततेच्या आणि परकीय आक्रमणांच्या राखेतून एका नवीन स्वराज्याची म्हणजेच स्वतःच्या राज्याची ठिणगी नेमकी पडली कशी? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट शिवाजी